आता आलो ना बाहेर, आता तरी सांगा. सांगतो, हा. नीट लक्ष देऊन ऐक. हे बघा, आतापर्यंत मी जो काही सगळा आटापिटा करत होतो, म्हणजे एसबी कंपनीमध्ये घुसण्याचा प्रयत्न का करत होतो हे माहिती आहे ना तुम्हाला? आय नो, तुम्हाला लाईफ मध्ये असं खूप पुढे जायचंय आणि त्यासाठी त्या कंपनीमध्ये घुसायसाठी कुणालाही कळू द्यायचं नाहीये, राईट? एक्झॅक्टली. पण ही जी गोष्ट तुम्हाला कळतीये ना, ही तुमच्या मुलीला कळत नाहीये ना. आज पाहिलं ना, तिच्यामुळे माझी नोकरी जाता जाता वाचलीये. वाचली ना, गुड गुड. वाचली म्हणजे काय पूर्णपणे नाही वाचली, अजूनही शक्यता आहे नोकरी हातातून जाईल याची. मीन्स माझी ती बॉस माया, तिच्या मनामध्ये आज किती गैरसमज निर्माण झाले फक्त शनायामुळे. शनायामुळे माझ्याकडे अख्खा प्लॅन रेडी आहे. Yeah, I'll go through the mails and get back to you. मैडम, वो सेल्स डिपार्टमेंट से सावन साहब आपसे मिलने आए हैं. आप बैठिए, हम आपके लिए पानी लेकर आते हैं. बैठिए बैठिए. Yeah. Okay. Yeah, I'll call you back. मॅडम, आम्ही आपल्या सेल्स डिपार्टमेंटमध्ये काम करतो. आम्ही आपल्या त्या ब्रँडच्या सेलचा सर्व्हे करत होतो. शर्ट पॅन्ट काढून ठेवले म्हणजे? एक मिनिट, म्हणजे तू सांगणार तेच शर्ट पॅन्ट घालून मी ऑफिसला जायचंय? काय हरकत आहे? झाली का सुरू तुझी टिपिकल बायकोगिरी? बायकोगिरी? मग काय ही बायकोगिरी आहे? नाहीये का? बरं ठीक आहे, थांब 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 इथेच थांब. काय? अरे सेम कलर. ही साडी नेसूनच तू पण ऑफिसला जायचं. मी पण करणार नवरेगिरी. ठीक आहे. कळलंय का तुला? ही साडी नेसूनच जायचंय. बरं. हा. सांगितलं ना, प्रश्न पैशांचा आहे म्हणजेच नोकरीचा आहे. एकदा का नोकरी गेली तर आपण तिघही रस्त्यावर येऊ. आणि पैशांचा प्रश्न म्हणल्यानंतर शनायाची मम्मा ऐकणार नाही असं तर होणार नाही, तुला तर माहितीच आहे. कमाल आहे यार. पैशासाठी काही करायला तयार होती ती बाई. पण मला एक सांग, म्हणजे त्यांचं सोड, पण त्या मायाचं काय? तू जरी सगळं सांगितलं की असं झालं होतं तसं झालं होतं, तरी तिचा विश्वास बसायला हवा ना. विश्वास बसायलाच पाहिजे किड्या. माया एकदा घरी आली ना आणि तिने स्वतःच्या डोळ्याने सगळं पाहिलं ना, तर तिचा विश्वास नक्की बसेल. आणि एकदा विश्वास बसला की सगळ्या गोष्टी सोप्या होतील. So actually, that's a great news, but let me tell you one thing. That's not because of me. It's because of Gurunath. येस ऑफकोर्स, गुरुनाथ सुभेदार. एक काम कर, त्याला सुद्धा माझ्याकडनं कॉंग्रॅट्स कळव. आणि येस, माया एक काम कर, त्याची सॅलरी सुरू कर. नाही म्हणजे आय प्रॉमिस्ड हिम की तू काहीतरी करून दाखव आणि मी जरूर तुला सॅलरी देईन म्हणून. Yeah, sir, definitely. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. कीप इट अप. बाय. Yeah, bye, sir. काय करू? फोन करू त्याला? काहीच कळत नाहीये. मी काळजी घेतो, हो की नाही? हे तुला जेवण मिळणार नाही. आता काय? तू नंतर फोन करणार होतीस ना, थोड्या वेळाने. थोडा वेळ झाला, आता दे किस. महत्वाचा फोन आहे. हा, बोलून घ्या, बोलून. नाही आनंद भाऊजी, ते जाऊ का बाहेर प्लीज? काय बाहेर? हा, लेट्स चल. हे तू काय गप्पन उठतेस? तू थांब ना. मी तिला सांगा ना. हे नॉर्मल एक्झॅजरेट नाही, तुला काही कळत नाही. आहे ना, आपण काळजी घेतोय. ये आरामात ये. हिल्स वगैरे घालणं बंद कर आता. पुढे बघून चाल. म्हणजे त्या मायानी त्याच्यावर जादूटोणा केलाय ग आपल्या गॅरीवर. तू ना आता खरंच काहीतरी ना आपण करून उतरवायला पाहिजे. त्याच्या डोक्यावर जे भूत आहे ना ते उतरवायला पाहिजे. मायाचं भूत गॅरीवर. हो. काय झालं शन बेबी? मी विचार करते आता हे भूतभीत कसं काढायचं, कुठे टाकायचं. यू डोंट वरी, आपण काहीतरी करू. त्याला कळायला नको, नाहीतर तो आपल्याला ते भूत काढायलाच देणार नाही. राईट. हा. भूत? मग तू प्लीज एक काम कर. तू हवं तर आज रात्री माझ्या घरी ये
आणि स्वतःच्या डोळ्यांनीच बघ. मी जे सांगतोय ते खरं आहे हे तू तुझ्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर तो तुझा विश्वास बसेल ना. ठीक आहे. आणि तू जे काही म्हणतोयस तसं नाही बघायला मिळालं तर तू म्हणशील ते करायला मी तयार आहे माया. नाही मी तर म्हणतो तू आज रात्री घरी येच माझ्या आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघ आणि मगच विश्वास ठेव. फक्त एक येण्यापूर्वी मला मेसेज कर. मी वाट बघतो हा मेसेजची. आणि सगळं करायला लागणार आहे. अरे खेळायला लागणार तुला बाळाशी. बरं चल ते एक वेळ जमेल, खेळता येईल तुला, पण लंगोट बदलायचा, डायपर बदलाय, हे सगळं कसं जमणार आहे तुला? हो तुम्ही इमॅजिन करा की तुमचं बाळ आहे, तुमच्या हातात आहे आणि ते रडतंय, मग काय कराल? या एक्झॅक्टली. प्लीज यू टॉक. डेमो पाहिजे. इथे हा अरे काय तुम्ही इमॅजिन करा ना असं काहीतरी हे घेऊन किंवा हे हा बाळ हा हा चल हे बाळ आहे, थोडं थोडं ते रडतंय. ओके हा रडतोय. हा तुला ते रडतंय तर ते कसं शांत करशील तू? गप्प बस बेटा, गप्प बस. अरे त्याला भाषा कशी कळेल? शल्य, माया, ममता सगळं आपल्यात येतं. आणि जेव्हा त्या छोट्याशा बाळाचा आपल्याला पहिल्यांदा स्पर्श होतो तेव्हा कळतं आपल्याला आई म्हणजे काय ते. आपण आई झालेलो असतो. आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. कोणी आपल्याला काही सांगायलाच लागत नाही. सगळं आपोआप कळतं आपल्याला. म्हणून सांगते तुला, आई पण हे असं काही कुठल्या क्लासमध्ये नाही शिकवलं जात. सगळेजण गेल्यापासून अगं नाही झालं असं काही नाही, खरंच काही नाही. काहीतरी झालंय. हो. नाही तुझ्यासारखा सतत बडबड करणारा माणूस आता एकदम शांत आहे म्हणजे याचा अर्थ नक्की काहीतरी झालंय. नाही खरंच काही झालं नाहीये, पण हे जेनी आणि आनंदने गुड न्यूज दिल्यापासून ना माझ्या डोक्यात सतत आनंदचाच विचार चालू. का? नाही काही नाही की आता आपण बाबा होणार या कल्पनेने त्याला कसं वाटत असेल, किंवा तो हे सगळं कसं हँडल करणार आहे, कसं मॅनेज करणार आहे. आणि त्यात तू इतकं छान समजवलंस ना जेनीला आई होणं म्हणजे काय. अर्थात आईला खूप आनंद होतोच, पण प्रत्येक पुरुषालाही वाटत असेल ना आपण पण कधीतरी बाबा व्हावं. म्हणजे काय म्हणायचंय तुला? यार मायाचा मेसेज येऊन अर्धा तास होऊन गेला पण अजूनही म्हणजे हीच वेळ ड्रामा सुरू करण्याची. हॅलो. हॅलो तुम्ही तयार आहात ना? येस येस आय एम रेडी. मी इथे आहे, तयार आहे. व्हेरी गुड. आता मी ड्रामा सुरू करतोय. ओके करा करा करा. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हे बघ मला कळतंय पण तरी मला असं वाटतंय. नाही 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 आता तुला जे काय वाटतं ना ते महत्वाचं नाहीच आहे. आता जे मला वाटतं ना ते जास्त महत्वाचं आहे. कारण राधा तू रेस्टॉरंट मध्ये जे काय बोललीस ते किती छान बोललीस. मी खरंच खूप भारावून गेलो होतो. तू जे काय आईपणाबद्दल बोललीस, एकूणच तू स्त्री असण्याबद्दल किंवा तुझ्या आई असण्याबद्दल किती सखोल विचार केलायस राधा. तेवढा मी माझ्या वडील असण्याबद्दल किंवा पुरुष असण्याबद्दल कधीच केला नव्हता. आणि ह्या सगळ्या विचारात असताना मला जे काही मनापासून वाटलं ते मी बोललो फक्त. राधा आत्ता जर तू मला विचारशील ना तर मला एवढंच सांगायचंय की आय एम प्राऊड ऑफ यू. तू माझी बायको आहेस. ते बाबा टाइम्स लागतात ना. नाही नाही बाबा टाइप्स नाही, मम्मा टाइप्स चालतात. मला येतात तसे मंत्र. हा तू झाडू घेऊन ये. जा जा झाडू घेऊन ये. जा मी दाखवते तुला कसं उतरवायचं. ऐक ना माझं. माया तू असं आता मी शेवटचं सांगतोय. माया तू ऐकशील बघ. माया तू मला सोडशील ना तर मी तुला नको नको मारू नको. माया नाही, माय मारू नाही ग. अगं मी काही नाही केलं, प्लीज.
वेड्यासारखं नाही नाही नाही, ती वेड्यासारखं वागत होती. मलाही असंच वाटलं, ती वेड्यासारखं वागत होती. मम्मा अगं तू काय तूच तर मला सांगितलं. Oh my God, शनू बेबी काय बोलतेस तू? मी कशाला सांगेन त्यांना मारायला? काही बोलते हा ही असं. ही खोटं बोलते यार मम्मा. अरे मला कसं आठवत नाही? मी मारायला सांगितलं असं मला आठवलं नसतं का? बस. काय कटकट लावली आहे सकाळी सकाळी? हे बघा तो मायाचा मेसेज म्हणजे माझी आयडिया सक्सेसफुल. हे बघा मला सकाळी सकाळी कटकट नकोय. मी रेडी व्हायला चाललोय. प्लीज भांडू नका. हे घ्या ना. वर्षात आम्हाला जे जमलं नाही ते काही महिन्यात करून दाखवलंयस तू. मी त्यांना समजून घेऊ शकले कारण त्यांनी मला आधी समजून घेतलंय. मी आणि अथर्व या घरामध्ये आलो, त्यांनी सामावून घेतलं, म्हणून हे सगळं शक्य झालं, माझ्यामुळे नाही. हो ना. मग आता थोडं मलाही समजून घे ना प्लीज. काका इथे दुखतंय का? हो का? हा. बरं वाटतंय आता? ओके. तुम्ही काका हा हा तुला उशीर होता चल ना. हो चल 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 मी सोडून येतो. हा मी ते मी जरा पाहते. सांभाळ, हा. काळजी घे. ओके. हे जा, ही तुझी शॉपिंग बॅग घे आणि ही पर्स घे आणि हे ग्लेअर्स घे आणि जाऊन भाजी घेऊन ये. हा प्लीज यार मम्मा तू जा भाजी बिजी घ्यायला मला नाही आवडत. हे नाही नाही शनू बेबी, आता काही दिवस आपल्याला ही कामं करावी लागणार. सी शनू बेबी, आपल्याला आपल्या फ्युचरचा विचार करायला पाहिजे. थिंक बिग. आपल्याकडे खूप पैसे येणार आहेत आता आणि त्याच्यासाठी आता ही थोडी दिवस अशी कामं करावी लागणार शनू बेबी. आय नो तुला नाही आवडत, हो की नाही? पण हे बघ, तू भाजी घेऊन ये, मी घरातली सगळी कामं करते. ओके ओके पण खोटं बोलू नकोस यापुढे माझ्याशी. ओके शनू बेबी. गुड गर्ल. अरे जाऊ दे, चल मला हे दे, पाणी दे जरा. कितना शक्कर कम या ज्यादा? अरे अच्छा कम. अरे पानी चाहिए. ऐसे बताइए ना, हम भी कंफ्यूज हो जाते हैं. मिश्राचे कान म्हणजे मायाने मला एवढं लवकर का बोलून ठेवलंय? नाही, ती जर उशिरा येणार होती आणि तिला जर मी इथे येणारे माहिती होतं तर मला का बोलून ठेवलं एवढं लवकर? येण्यासारखं नाही आहे ना. आई बाबा अजिबात टेन्शनचं कारण नाहीये. मी आज तुमच्या सगळ्यांसाठी पुडाच्या वड्या केल्या होत्या ना, म्हणून आले घेऊ. अरे वा, कमाल. अगं आणार, लवकर दे लवकर दे. हे घ्या. बाबा कसं सुचलं तुला पुडाच्या वड्या करण्याचं? नाही आज इथे येणारच होते, मग सगळ्यांची खूप आठवण येत होती, म्हटलं भेटायला जावं तुम्हाला, मग रिकाम्या हाती कसं जायचं म्हणून पुडाच्या वड्या केल्या. कधीपासून तुला असं निमित्त लागायला लागलं? काय जबरदस्त टेस्ट आहे. नक्की ना? राधिकानं बनवल्या म्हणजे विषय संपला. बरवा, ते सासरचे कसे आहेत, सासू सासरे कसे आहेत? सगळेजण मजेत. माझ्यावरती एक मोठी जबाबदारी आली आहे. काय, दरवर्षी एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये अवॉर्ड सिरेमनी असतो आणि आईंच्या हातनं अवॉर्ड दिले जातात. पण यावर्षी तर आईच नाहीयेत, त्यामुळे हे अवॉर्ड माझ्या हातून देणार आहेत. अरे वा, काय सांगतेस काय? क्या बात आहे. आनंदाची बातमी ऐकवलीस. हो, बाबांनी ही जबाबदारी माझ्यावरती सोपवली आहे. बरं, एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं. मला आता लवकरात लवकर ऑफिसला जायला हवं. मी निघते. हा आई? चहा थोडासा. माही खरंच नको आई, खूप उशीर होतोय मला. फक्त इतकं सांगायला आले होते मी. आता मी निघते. हा प्लीज प्लीज निघू. ये परत लवकर ये ग. सावकाश. हो. येस, कशाला? यशवंत सरांनी बोलवलंय. यशवंत सरांनी बोलवलं? एक मिनिट, आता तुला जे काही बोलायचं ना ते त्यांच्याशीच बोल, ठीक आहे? माया प्लीज प्लीज. हे बघ, कामाच्या बाबतीमध्ये जे काही आहे ते मी आतापर्यंत प्रूव्ह केलंय आणि तुलाही ते माहिती आहे ना. मग कशा? एक मिनिट गुरुनाथ, या सगळ्या गोष्टींचा आणि उद्या हेड ऑफिसला येण्याचा काहीच संबंध नाहीये. आणि तसंही मला तुझ्याबद्दल जे काही वाटतं ते मी ऑलरेडी बोलले सरांशी. सो जो फायनल कॉल असेल तो त्यांचा असेल. गेटिंग इट? काही इंटरेस्ट नाही. ओके, बघ किती आनंद होतोय तुला मला असं काम करताना बघून. हो ना?
स्वतः मात्र कार्स मधनं फिरत असतेस, 4 सर्वंट्स असतील तुझ्याकडे कामाला, आणि मी बघ भाजी घेऊन आता घरी जाणार आहे आणि घरी जाऊन खूप काम आहेत मला. शन्या हे बघ, नाही मी असं कोणावरती हसत नाही, आणि तू चांगली गोष्ट करतेस की माझ्या दृष्टीने हे काम खूप महत्वाचं आहे. प्लीज मला तुझी बडबड ऐकायला वेळ नाहीये यार, जा ना तू. गुड. नाही म्हणजे माझी बडबड ऐकण्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही याचा अर्थ तू तुझ्या घरातली कामं अत्यंत जबाबदारीने करतेस. हा उत्साह असाच ठेव. आता तुलाही कळायला लागलं असेल संसार म्हणजे नेमकं काय ते. ऑल द बेस्ट. शनू बेबी तू आता शांत हो, जस्ट कूल डाऊन, आणि मी सांगते ना तसं कर. तू गॅरीला स्वतःकडे अट्रॅक्ट कर, आणि एकदा का तू अट्रॅक्ट केलं ना मग बघ गॅरी काय करतो ते. अरे त्या राधिकाला सोडलं तुझ्यासाठी, तर मग ही आता माया काय चीज आहे. तू फक्त मी सांगते तसं कर, मग बघ गॅरी कसा तुझ्याकडे पळत येतो. तू स्वतःला चेंज कर. असं म्हणतेस? ठीक मम्मा, आता मी असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे गॅरी माझ्याकडे अट्रॅक्ट होणार. कुठे काही चेंजेस केले तरी तुला किती आवडायचं, आणि आता बघ गॅरी मी तुला खरंच नाही आवडत. असं म्हणालो का मी? पण तू काही म्हणत नाहीयेस याचं मिनिंगच ते आहे ना गॅरी. हे बघ मी ऑफिस मधून दमून आलोय, कळतंय ना, आणि इथे माझी नोकरी जायची वेळ आली, आणि त्याच्यामध्ये तू आपलं मी अमुक कशी दिसते आणि याच्यावर तुला काय वाटतं याच्यावर कसा रिएक्ट होऊ मी? पण गॅरी मी काय, प्लीज बोलू नकोस यार, नको इरिटेट करू. काय झालं शनू बेबी? मम्मा गॅरी बघ ना, मग गॅरीने माझ्याकडे बघितलं पण नाही ग सुद्धा. हॅलो राधिका. बोला ना बाबा. बाळा, आजपर्यंत तू बरीच बक्षिसं प्राप्त केलीस, पण आज तुझ्या हातून इतरांना बक्षीस दिलं जाणार आहे. हा पण मान फार मोठा असतो ग. मला त्याच तर टेन्शन आलंय. अजिबात दडपण घ्यायचं नाही, कळलं ना? एक लक्षात घे, अगं आज तू ज्यांना बक्षिसं देणार आहे त्यांच्या आई वडिलांना जेवढा आनंद होणार आहे ना, त्याहीपेक्षा कितीतरी पटीनं आनंद आम्हा दोघांना होतोय. हो, थँक्यू बाबा. ठेवू? हो हो बाळा, चल काळजी घे. काळजी घे का. आपल्या सोसायटीत निळा कोल्हा आलाय. हो, मला पण बघायचा आहे. कुठे आहे तो? इथे आमच्या आसपासच आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलं यार, मला नाही दिसला. त्यासाठी डोकं वापरावं लागतं ना. अहो पण डोकं वापरण्यासाठी ते आधी असावं लागतं ना. ते करा. एक मिनिट, मला डोकं आहे. ओके. हो का? मग डोक्यावर केसही असतील ना त्या निळ्या कोल्ह्याच्या. इडियट, स्टुपिड, शेमलेस कुठले इथे बसलेले असतात, काही कामधंदे नाही आहेत. युजलेस लोक. तर सून राधिका बनहट्टी हिच्या हस्ते करणार. यार हे काय चाललंय सगळं? अवॉर्ड सेरेमनी आणि राधिका आणि सौमित्र असलेल्या फंक्शनला मायानं मला का बोलवलं असेल? गुरुनाथ सुभेदार तुम्ही अडकलात, मला जावं तर लागेलच. मी राधिका मॅमना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. बनहट्टी सरांनी ज्यांची ओळख आपली सून म्हणून करून दिली, राधा थांब. काय चाललंय? काय प्रकार आहे सगळा? तू काय करतोयस इकडे? काय नाही, माझं नाव अनाऊन्स झालं म्हणून मी. जसं त्याला जॉब देणं माझ्या हातात आहे ना, तसंच त्यांनी कुठलीही चूक केली तर त्याला लाद मारून हकलून देणं याची पण अथॉरिटी माझ्याकडेच आहे. मला अजिबात पटत नाही तुझा हा डिसिजन, मला अजिबात पटत नाहीये. मी तुला विचारतच नाहीये,
सौमित्रा, दिस डझंट कन्सर्न यू ॲट ऑल. प्लीज, लाईक आय सेड, कीप युअर व्हॉइस डाऊन. बाहेर मंडळी जमल्यात, मला तमाशा नकोय सगळ्यांचं. अजून काय तमाशा व्हायचा राहिलाय? अरे मी तुला एवढं ओरडून सांगतो पण तुला कळत नाही, त्यांना काय कळणार आहे? सौमित्र, आवाज खाली ठेव. तू कोणाशी बोलतोयस हे भान विसरू नकोस. हे भान तू ठेवायला पाहिजे होतंस डॅड. ते जरा ठेवलं असतंस ना, आपल्यात हा वादच झाला नसता. गप. मी बॅकयार्ड. सॉरी मंडळी, एक छोटासा गैरसमज ज्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो. बट लेट्स कंटिन्यू विथ द अवॉर्ड शो. प्लीज सेटल डाऊन, विल कॅरी ऑन विथ द. आता हे शेवटचा अवॉर्ड माझ्याच हस्ते देऊया आपण. दीक्षित, आपण गुरुनाथ सुभेदार पासून सुरुवात करूया. तो गुरुनाथ सुभेदार. टाळ्या. ओके, थकलास तर मग तू झोपायला जा ना. चुकता ना तुमचा. तो थकल्यानंतर त्याला तुम्ही विचारायला पाहिजे ना, बेटा बस, तुला काय हवं? तुला पाणी हवं, चहा हवा, कोल्ड्रिंक हवं, चायनीज हवं, नूडल्स हवे, काय हवं, बर्गर, पिझ्झा, काय आणू तुझ्यासाठी? हे सगळं विचारायला हवं ना. विचारायचं कशाला, आधी घेऊनच येतो ना. जा, घेऊन या मग. चल घेऊन येऊया. अरे वा, गॅरीमुळे मला सगळं खायला मिळेल. हे घे बेबी, हे घे. हे तर काहीच नाहीये. मग तू कुठे गॅरी आहे? फसून हुशार झाली की काय? असते ना तेव्हा तू असा चिडून काही फायदा होणार का? तू चिडलेला त्यांना हवंय आणि त्यांना जे हवंय तेच तू वागतोय. बरोबर आहे ना? काय चूक काय बरोबर मला नाही कळत आहे घरात. मला एवढंच कळतंय की आता त्याला कंपनीतून हाकलल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. प्लीज तू सारखा यांचा विचार करू नकोस. त्यांना काय करायचं ते करू दे. त्यांच्यामुळे आपल्या घरामध्ये वाद नकोय. ठीक आहे, नाही विचार करत, पण जर त्याने हे सगळं मुद्दाम केलं असेल ना राधा, तर खूप महागात पडणार आहे त्याला. सॉरी टू आस्क यू, बट तुमचा अस्वस्थपणा बघवत नाहीये म्हणून न राहून विचारते. सॅमी असं काही बोललाय का ज्याच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब आहात? बिंडोक मुलगा आहे तो. कुठे काय बोलायचं, कसं वागायचं त्याला अजिबात कळत नाही. माझ्याशी वाटेल ते बोलत होता. सर प्लीज काम डाऊन. काही झालं तरी तो तुमचा मुलगा आहे. माझा मुलगा आहे तो घरी, नॉट हिअर, नॉट इन द ऑफिस. इथे मी एसबी ग्रुप ऑफ कंपनीजचा ओनर आहे. म्हणजे सौमित्राचा मी बॉस आहे. त्याचे पर्सनल इश्यूज एंटरटेन करायला बसलेला त्याचा प्रेमळ बाप नव्हे. आय डू अंडरस्टँड. येस, कम इन. काय झालं? व्हॉट्स द मॅटर? आय एम देअर विथ यू, डोंट वरी. माया, मला तू सोडून जाशील याची भीती वाटते का? आतापर्यंत सगळे मला सोडून गेलेत. माझं असं कोणी नाहीच आहे. मला सगळे सोडून गेले, त्यामुळे तू सोडून नको जाऊस मला, प्लीज माया. मी नाही जाणार सोडून. मी नाही जाणार आहे सोडून. कळतंय तुला? नक्की? हो, प्रॉमिस मी. आय प्रॉमिस. खरंच प्रॉमिस कर माया. मलाही तुझ्यासारखा मित्र गमवायचा नाहीये. ओके, थँक्यू माया. तुला माझ्याशी काय बोलायचं? हो बाबा. नाही म्हणजे तुम्ही गुरुनाथ सुभेदारांबद्दल जो काही निर्णय घेतला तो 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 बरोबरच असेल, पण मी त्यांना ओळखते. ते विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीये. जर उद्या त्यांच्यामुळे कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झाले तर. एक मिनिट राधिका, त्याला मी अपॉइंट केलंय. तो उद्या काही घोळ झाले किंवा काही कॉम्प्लिकेशन झाले तर ते निस्तरायला मी समर्थ आहे. महत्वाची गोष्ट, इथून पुढे ऑफिसचा विषय याचीच वाट बघतोय. तू वाट बघतो माझी? कशाला? तुझी वाट लावायला. तू माझी वाट लावणार? हे काम धंदे नाही का? चल निघ बाजूला. हे गुरु, आधी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायची आणि मग जायचं, कळलं ना? ए सोड.
अवॉर्ड विनिंग एम्प्लॉय मी, कळलं ना? अरे तुझा अवॉर्ड गेला खड्ड्यात. आधी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. काय गरज होती आयडेंटिटी लपवून आमच्या कंपनीत जॉब करायची? तुझ्या बापाला विचार ना जाऊन. तू पंपाला वगैरे. अरे जा ना, तुझ्या बापाला विचार ना. त्याने जॉबला ठेवलं ना माझ्या. त्यांना कदर आहे टॅलेंटची, कर्तबगारीची. तू काय कळत नाही तुला? शिक जरा बापाकडून. तुला कळेल काय आता हे किती सासूतपणे वागत असतील ना तरी सुद्धा बाबांसमोर त्यांचा खरा चेहरा आल्याशिवाय राहणार नाही. सगळं आपल्याला माहिती आहे राधा. डॅडला हे सगळं कळेपर्यंत वाट बघायची का आपण? आणि हे सगळं कधी कळेल डॅडला? आपोआप कळणार आहे. सुमित्रा त्यासाठीच म्हणते यावरती एकच उपाय, तू बाबांशी भांडायचं नाही. मी काय मुद्दाम नाही भांडत आहे किंवा मी जनरली नाही वाद घालत, पण या वेळेला नाही राहलं मी म्हणून खूप बोललो त्याला. तू उद्या बाबांना सॉरी म्हणशील ना? झोपायला जा. सी मम्मा कसा वागतो. मम्मा याला माझी काळजीच नाहीये यार, याला बाहेरच जायचं जय होतं. शट अप शनू बेबी. मम्मा तू मलाच काय शटअप करतेस? ट्राय टू अंडरस्टँड. सकाळी तो टेन्शन मध्ये गेला होता नोकरी जाणार म्हणून, आणि आता तो घरी आलाय अवॉर्ड घेऊन, विच मीन्स त्याची नोकरी पक्की झाली आहे. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे नाही का? तू त्याच्याशी गोड गोड बोल, छान छान वाग, आणि त्याच्याकडनं असे ना पैसे उकळ. ते आपल्यासाठी फायद्याचं आहे. आजी शनू बेबी. मध्ये मला ऑफिसचा विषय चालणार नाही म्हणून तू याला प्रत्येक गोष्ट छान समजावून सांगतेस. हेही समजावून सांगितलं असतंस तर बरं झालं असतं. यार तू ऐकशील का? पण तू ऐकून मित्र तू एकदा सॉरी बोलला होतास ना, पुढे बोलण्याची काही गरज होती का? काय पद्धत आहे का रिॲक्ट व्हायची? मला तुझ्याशी या विषयावरती काही चर्चा करायची नाही. सौमित्र त्या दोघांना कसं समजावायचं काही कळतच नाही. तुला कसं काय हे सुचलं? अगं तूच म्हणतेस ना गॅरीची जरा काळजी घे, त्याला काय हवं काय नको बघ, खायला दे हे ते. मग मी म्हणलं जरा ब्रेकफास्ट द्यावा. पण हे माझ्या शनू बेबीला कसं काय सुचलं? बोरिंग आहे. ती ऑरेंज आंटी आहे ना, तिच्याकडे बघ मी कामाला होते, म्हणजे तिची डॉटर इन लॉ म्हणून काम करत होते. तेव्हा तीच म्हणायची की हजबंडच्या पोटात ना फूडचं प्रेम असतं. हा, आय गॉट इट. म्हणजे जर हजबंडला प्रेम करायचं असेल तर त्याचा रस्ता आपल्या पोटातून असतो, राईट? हा पण त्याचं फूड पण बरं ठीक आहे, तुला कळलं ना? येस, मला कळलं. ओके, कॅरी ऑन. कुठे आहेस तू? मी घरी. काय करतोयस? काही नाही, ब्रेकफास्ट बनवतोय सगळ्यांसाठी. चहा, कॉफी, ब्रेकफास्ट सगळं. एक मिनिट, तू सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवतोयस? हो, आता तुला तर सगळी परिस्थिती माहिती आहे ना माया. ओके, आय डू वन थिंग. आजपासून तुझ्या ब्रेकफास्ट आणि लंचची सोय ऑफिसमध्ये होईल. ऑफिसमध्ये म्हणजे? आणि तुला सांगायचं राहिलं, आजपासून हेड ऑफिसला जॉईन होतोयस तू. ठीक आहे, मी तिथेच असेल. बाकी बोलू भेटल्यावर. हा, ओके. बाय माया. या बाय. मुद्दाम केलंय खूप. जेनी प्लीज काम डाऊन. यू कॅन अफोर्ड टू डू दिस. डॉक्टरांनी काय सांगितलं? यू डोंट, प्लीज डोंट टेक स्ट्रेस यार. आनंद भाऊजी, काय झालं? तुम्ही असं का बघताय माझ्याकडे? अहो तुम्ही तिच्यावरती जास्त ओरडताय. जेनी स्ट्रेस नको घेऊ. इथे बस. आय फाईन. तू बस ना इथे यार. काय तू इथे बस. सॉरी, बस इथे. आता कोणी टेन्शन घेऊ नका, शांत राहा. बरोबर बोलताय तुम्ही. हीच वेळ असते डोकं शांत ठेवून विचार करण्याची. पण सर, सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून त्या कंपनीला जॉईन करण्याची त्यांची पहिली चाल यशस्वी ठरली. हाय सॅमी. हाय माया. हाय गुरुनाथ. हाय सौमित्र सर. तुझा आज हेड ऑफिस मधला पहिला दिवस ना? येस. मग माया ऑफिस दाखवलं की नाही त्याला पूर्ण? या, आय वॉज अबाउट टू. मी जस्ट त्याला डेस्क. नाही अगं, तू डेस्क दाखवतेस.
डेस्क म्हणजे ऑफिस नाही ना, पूर्ण ऑफिस दाखवायला पाहिजे. मी दाखवतो. चल. नाही कशाला, मी आहे ना सॅमी. अगं नाही मी दाखवतो ना त्याला ऑफिस. सुरुवात माझ्या केबिन पासून करूया. दाखवते. तुझी नियत आजही तशीच आहे जशी आधी होती. काय बोलतोयस मित्रा? एक मिनिट, तू मला मित्रा वगैरे म्हणू नकोस हा. सॉरी मित्रा वगैरे बोलू नको. तुझी पात्रता राहिलेली नाहीये ती. बर सॉरी सौमित्र सर. ये गुरु, बंद करा ही नाटकं. माझ्या डॅडला मिसगाईड करून इथे जॉब करतोयस तू, पण इथे कसा टिकतोस ना ते बघतोस मी आता. तुझ्या डोक्यात हे सगळं चालू असेल ना की मी इथे पण फ्रॉड करेन किंवा इथे काम करून माझं फॅमिली लाईफ बर्बाद करशील, तर हे सगळे विचार आत्ताच्या आत्ता बंद करायचे. कारण तू इथे अजिबात टिकणार नाहीयेस. तू इथे कसा कंटिन्यू होतो ना ते बघतोच मी. नाही येत्या काही दिवसात तुला हाकल. छान. राधिका कुठे आहे का आसपास तिथं? त्या आत्ताच जस्ट बाहेर गेल्यात. आल्यावर सांगू का त्यांना कॉल करायला? नाही तर काही मेसेज असेल तर सांगा, मी देते. नाही असं काही नाही निरोप वगैरे, पण मला असं वाटलं बा की असं का नाही सारखं सतत वाटत होतं की मला राधिका सोबत बोलावं, त्यासोबत बोलावं. ए जेनी, राधिका काही खरोखरच अस्वस्थ वगैरे आहे का? ऍक्च्युली आई, मॅम टेन्शन मध्ये आहेत. हा बरं, मला सारखं असं वाटत होतं, म्हणूनच तर मला राधिका सोबत बोलायचं होतं. का आलं सांग बरं? तुम्हाला माहितीच नाहीये का? म्हणजे गुरु सर आहेत ना. काम केलंयस, इतकं काम करतेयस की या कंपनीची पुढची सीईओ तूच होणार, यामध्ये शंकाच नाही. इवन आय फील द सेम. असं वाटतं की लवकरच तशी अनाउन्समेंट होईल. अरे होईल काय, होणारच 100%. आणि ती तुझ्याच नावाची अनाउन्समेंट होणार, हे 100% मी लिहून देतो तुला. बस तारीफ पुरे. ओके, तू खाऊन घे. मी कॉफी पाठवते तुझ्यासाठी. काही लागलं तर मी आहेच. थँक्यू माया, थँक्यू. या. Get back to work. Okay, sure. Great. Jerry. या फाईन. Sure. या मॅम, ते तुमच्या मोबाईलवर आईंचा फोन आला होता. हो या, मी आन्सर केला. बर. काय म्हणत होत्या? त्या विचारत होत्या की तुम्ही टेन्शन मध्ये आहात, काय झालं. सो मी बोलून टाकलं त्यांना. म्हणजे मला राहवलं नाही. सो जेनी, काय सांगितलंस तू? सॉरी मॅम, मी गुरु सरांबद्दल सांगितलं की SB कंपनीमध्ये ते. आय एम सॉरी, मला रिअलाइज नाही झालं. ठीक आहे, मी बघते. हा ये होईना बात. कधी कुठे मला कळव, सगळी पार्टी करू एकदम सॉलिड. हा चल बाय 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 बाय. पार्टी करू या. काय सांगताय सर तुम्ही? अरे जे कळलं तेच सांगतोय बाबा. आपल्या कंपनीचे नवीन सीईओ म्हणून राधिका मॅडमचं नाव पुढे आलंय. क्या बात आहे. आता त्यांचं नाव पुढे आलंय म्हटल्यावर नक्की त्याच सीईओ होणार. ऑब्विसली. अरे किती झालं तरी सरांच्या सूनबाई आहेत त्या. चला, जे व्हायचंय ते कळेलच आपल्याला. आपण आपलं काम करूया. एक काम नाही बाबा, भूक लागली असेल, काहीतरी खाऊन येऊ आधी. चला, मला पण लागली. इथे तो पण आहे ना, गुरुनाथ. कळलं. मग ठीक आहे, मग फोनवरती बोलूया आपण. नाही राधा, तुला समोरासमोर भेटून बोलायचंय ना. मग मी एक काम करतो, मी स्वतः येतो तिथे. मग आपल्याला सगळ्यांना एकत्रपणे बोलता येईल. ओके? ठीक आहे, मग तू निघ, आम्ही वाट पाहतोय तुझी. हा ठीक आहे, बाय. येतो मी. नाही प्रपोजल छान आहे, मी पाहिलंय ते. आय लाईक इट. तुम्ही एक काम करा, इनवॉइसेस मागून घ्या त्यांच्याकडे. येस येस गुरु. एक्सक्यूज मी सर. येस सर, मी ही नोकरी ना प्लीज ऐका माझं. प्लीज प्लीज जा तुम्ही इथं, प्लीज. सर रिअली सॉरी. तुम्हाला माझ्यामुळे एवढे सगळे प्रॉब्लेम्स. कामाला लागा. चला रे, काय बघताय सगळे? चला चला, झाला तमाशा.
चला कामाला लागा सगळे. गेट बॅक टू वर्क, कम ऑन.